सो गुड मॉर्निंग, वेलकम टू 3 ऑन द रोड. तर आज आम्ही चाललो आहे तिकोना फोर्टवरती. तिकोना फोर्ट हा अप्रॉक्स 55 किलोमीटर्स दूर आहे पुणेपासून. हा फोर्ट मावळ रिजनमध्ये आहे. मावळ रिजनमध्ये लोकेटेड आहे. ह्या फोर्टला यायला पुणेपासून 3 रस्ते आहे. म्हणजे तुम्ही आपलं रावेत वगैरे वरून पण जाऊ शकतात, रावेत ओल्ड हायवेवरून. अजून आता आम्ही वारजे साईडला आहे, तर आम्ही इकडून चाललो आहे, म्हणजे पिरंगुट, कोळवण, अजून हळशी ह्या रस्त्याने. तर हे आपले मित्र आहे, ज्यांच्यासोबत आज मी तिकोना फोर्ट वरती चाललो आहे. तर आता आम्ही आलेलो आहे प्रियंगुटमध्ये. मित्र थांबलेले आहे अमृतोल्ल्यामध्ये चहा घेत. चला आपण चहा घेऊया. अबे हा बघ कसा काढून घेतला. तर आता आम्ही पिरंगुट मध्ये आहे. ह्या पिरंगुटचा रस्ता आहे. मागे पिरंगुट गेला, तर इथून अप्रॉक्स तिकोना फोर्ट 30 किलोमीटर वरती आहे. म्हणजे आता तुम्ही इथून अगर स्ट्रेट गेले, स्ट्रेट या रस्त्यावरती, तर समोर मुळशी अजून तामिनी तिकट लागते. समोरून एक राईट साईडला टर्न आहे. आपल्याला तर राईट साईडला टर्न घ्यायचा आहे. तर तो टर्न आल्यावरती मी तुम्हाला दाखवतो समोर. पुढे लोणावळा, इकडे पुणे, आणि हा आपला किल्ला तिकोना. तर आता पोहोचला मी तिकोना फोर्टच्या खाली पोहोचलोय. इथे गाडी वगैरे पार्क केली. हा तुम्हाला मागे माझा किल्ला दिसत असणार. आता इथून थोडंसं ट्रेक वगैरे करून, छोटा ट्रेक आहे. खाली 20 रुपये गाडी पार्किंगसाठी लागतात. खाली पार्किंगची जागा वगैरे सगळं, 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्यासाठी पार्किंग आहे इथे, तर येऊ शकतात. हा वरती फोर्ट आहे. इकडे गाडी पार्किंगसाठी खूप सारी जागा, म्हणजे इकडे पण आहे. थोडे हॉटेल वगैरे, जसं मल्हारगड वरती आपलं काही दुकान वगैरे काही नव्हतं, तर इथे खाली दुकान वगैरे पण आहे. गडाकडे जायचा मार्ग हा, आणि हा रस्ता. पार्किंग करू शकता तुम्ही. मागे पेड होती, इथं फ्री पार्किंग पण आहे समोर. तर तुमची मर्जी, बट आय वुड सजेस्ट की इथेच पार्किंग करा, फ्री पार्किंगला. नो हॅलो, चल. इथून कमीत कमी 40-50 मिनिटाचा ट्रेक आहे. आणि 2 किलोमीटर आय गेस वर चढाई आहे.
आपली मित्रमंडळी समोर. रस्ते वर जायला चांगला स्टीप रस्ता पण जायला जागा आहे. निसर्गरम्य वातावरण. जागा आहे जायला पण स्टीप आहे, खूप चढ आहे. पण आपल्याला व्ह्यूची सोबती आहे म्हणून काही वाटत नाही. चालले आपले समोर. हा खालून याचा रस्ता समोरला नावडा. तुमच्या रूम पर्यंत पोहोचणार खाली या मंडळी. चला पोलीस संपर्क. रस्ता बघू शकता तुम्ही, आहे जायचा रस्ता बट अवघड आहे थोडासा रस्ता नाही. अशी घसरण्याचा येऊ शकतो, याच्यावरून समजा जरा शिकून घ्यायच्यापासून. लेट्स गो. काय म्हणता आकाश पाटील? हमने यहाँ केड़ी लगाया लेकिन उसको केले का फल नहीं लगाया. अरे हमारे खास प्रायोजक खानदेश पट्टे से धुळे से धुळे. अशा रस्ते हा गेट आहे अंदर जायचा. लेणी आहे आतमध्ये, लेणी आहे वाटते. समोर रस्ता तर चांगला आहे, जायला काही हरकत नाही, फक्त चढायचा रस्ता थोडा हार्ड आहे. समोर बघा पायऱ्या वगैरे. हा आपला मेन दरवाजा आहे वाटते. अच्छा बेस 1 ओके. हो अच्छा पहिलाच बेस अजून वर खूप आहे. अजून किती बेस आहे? खूप आहे वर बघ, किल्ला समोर आहे भाई. अजून चढायचा वर. मला वाटलं संपत चाललंय. अजून गेट आहे, किल्ल्याचा वरचा भाग. बेताळ दरवाजा आहे नाव, बेताळ दरवाजा. आपले मित्रमंडळी थकलेले. आपण बेस 1 पासून बेस 2 कडे चाललो आहे. समोर बेस 2, हा बेस 2. बेस 2 पासून आता बेस 3 कडे. इथं थोडे अवशेष आहे, श्रीरामाची गादी, बसायला जागा आणि हे आहे विहीर किंवा टाकं. बरंच पाणी आहे. ही माहिती तुम्ही पॉज करून वाचू शकता.
तर अजून वरपर्यंत जायचं समोर. आम्हाला ट्रेक चालू करून कमीत कमी 20-25 मिनिटं तरी झाल्या. ट्रेक हार्ड नाही आहे, इझी लेवलचा आहे, बट खूप टायरसम आहे. लाइक बहुत ज़्यादा थकान वाला ट्रेक आहे. सोन्याची घाण आणि हा रस्ता बाले किल्ल्याला. पुढे बघा किती स्टीप चढाई यावर. बापरे बाप, बेकार बेकार पूरा स्टीप चढाई. हे बघा पूर्ण पहिला गेट आता समोरून लागेल. रस्ता आहे जायचा, बट खूप स्टीप आहे. काळजी घेत जा, बघा किती स्टीप रस्ता. पूर्ण ऑलमोस्ट 70 डिग्री हे इन्क्लाइन आहे. 80 70 आहे ना? 80 नाही वाटतं, 70 आहे. हा हे बघा याचा रस्ता इथून वर. इथून यायच्या वेळेस बरोबर येसान फक्त हात लावलो, कारण की बरीच स्टीप चढाई आहे. साईडला दोरा पण आहे चढा पकडायला. हे आपलं किल्ल्याचं गेट. ऋषी वरती आहे 80. चला, खाली तरी 70 डिग्री होता, पुढचा तर मला वाटतं 80 डिग्री आहे बाबा. बघा बापरे बाप, इथे साईडला टाकं पाण्याचं. वर चढायचं टेन्शन नाही आहे, उतरायच्या वेळेस जरा बरं आरामात उतरायचं. बघू शकता स्टीप चढावर. तुमचे काढतो एक जण वर आम्हाला शिव्या होता एक मोबाईल व्हिडिओ काढला आपला. जाऊ खाली, जाऊ खाली. बघू शकता कसा रस्ता खाली जायचा. हे बघा खाली जायचा रस्ता. हा किल्ला सा दरवाजा मेन. याला आपल्या मोबाईलची चिंता आहे की हा घेऊन पळून जाईल. घरे पड रे आपल्या मित्रासोबत. चला वर मेन दरवाजा. चलो चल फटाफट. हे बेस 3. अजून वर आहे, शायद बेस 4 पण आहे. चला बेस 3 वरून बेस 4 ला. रस्ता बघा एकच येऊ शकता तसा रस्ता. आलो आपण बेस 4 ला. बेस 4 आणि हा वर किल्ला. जायचा रस्ता खाली. हे आपले ओम भाऊ. थकून गेलो आम्ही. कसा ट्रेक आहे ओम? चांगला आहे. 40-45 मिनिट्स म्हणजे मॉडरेट. 50 मिनिट्स लागतं बाबा. डिफिकल्ट टू मॉडरेट नाही सर, इझी टू मॉडरेटच्या मध्ये असं इतकं. हा डिफिकल्ट रस्ता डिफिकल्ट नाही आहे, फक्त चढाई खूप आहे. इझी टू मॉडरेट म्हणू शकतो. हे आपलं महादेवाचं मंदिर जे कंपल्सरी असते सगळ्या किल्ल्यावर.
हर हर महादेव. हर हर महादेव. महादेव. आता बाले किल्ल्याला आलो आपण. हा बाले किल्ला आहे. हे शंकरीचं मंदिर आणि हा खाली पुरा किल्ला. हे खाली विहीर आहे आणि मागे पूर्ण गड. आता इथून अजून समोर रस्ता आहे जायचा समोर. त्या रस्त्याने आपण किल्ल्याच्या टॉपवर जाऊ सगळ्यात वर आणि मग तिथून चांगले व्ह्यू आणि फोटो निघू शकतात. आला सगळ्यात वर. खाली काही दिसत नाही. पूर्ण फॉगच फॉग आहे. इकडे समोर लोणावळा आणि इकडे पुणे. हवा कशी होती माहिती आहे का? चलो ऊपर. चल रे आता वरती गेला. हा किल्ल्याचा सगळ्यात वरचा पार्ट. हे बघा हा खाली किल्ला. मला व्ह्यू दाखवतो आता. हे बघा. ओ इथे टाका पण आहे खाली पाण्याचा टाका. तिकोना किल्ला. तिकोना किल्ल्याच्या सगळ्यात टॉप मोस्ट पॉईंटवर आलो मी आता. आणि याला तिकोना का बरं म्हणतात कारण की ह्या किल्ल्याचा शेप ट्रायंगलचा आहे. ठीक आहे. इट्स लाईक अन पिरामिड सॉर्ट ऑफ शेप. तर ह्या किल्ल्यावरून आपल्याला सगळीकडे लक्ष ठेवता येते. लाईक इकडे पावना, इकडे पुणे आणि इकडे समोर लोणावळा सगळीकडे. तर आता तिकोना फोर्टच्या वरती आलो आम्ही. तिकोना फोर्टला वितानगड पण म्हणतात. ॲज हा फोर्ट पिरॅमिड शेपमध्ये. हा फोर्ट 7th-8th सेंचुरी AD मध्ये बांधला गेला होता. पहिल्या निजामच्या अंडर होता. निजामच्या अंडर होता. मग नंतर 1657 मध्ये याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कॅप्चर केलं. लोहगड, विसापूर, बाकी किल्ल्यांसोबत. मग हा एक सेंटर ऑफ वॉच टॉवर सारखा होता टू वॉच ओव्हर मावळ अजून पावना रिजनवरती याच्यासाठी. मग नंतर जी TT ऑफ पुरंदर साईन झाली होती त्याच्यात हा किल्ला मुघल्सच्या अंडर चालला गेला होता. मग नंतर वापस याला मराठा एम्पायरनी कॅप्चर केलं होतं मराठाजनी. अजून ह्याच किल्ल्यावरती 1682 मध्ये आपलं श्री छत्रपती संभाजी महाराज अकबरसोबत भेटले होते. अजून अकबर तिकोना फोर्टवरतीच राहिला होता पण जे क्लायमेट सूट नव्हतं होत म्हणून त्याला मग दुसऱ्या जागेवरती शिफ्ट केलं. मग इथे 1818 मध्ये मराठा वर्सेस ब्रिटिश एम्पायरची एक बॅटल पण फॉट झाली होती. मग नंतर ह्या फोर्टला ब्रिटिशनी कॅप्चर केलं होतं. हा असं ट्रायंगल शेपमध्ये पूर्ण म्हणजे पिरामिड. आपली मंडळी बसलेली. हा समीर अदमाने वर्ध्याचा. हा आकाश धुळे जिल्हा धुळे. हा ओम पाटील जिल्हा जळगाव. जय खानदेश मित्रांनो. आणि हा समीरचा भाऊ जय. यश नाही जय जय. आणि आपला अभिजित ओम. त्याचं टोपण नाव यश आहे. टोपण नाव. तो आपला वर याचा रस्ता खाली. इथून वर इथे येऊन खालून मग इथून इथं वर खाली पार्किंग वगैरे आणि समोर लोणावळा. आंबे व्हॅली लोणावळा जायचा रस्ता समोर हा. चला उतरायचं खाली. चला.
हनुमानजीचं मंदिर, जायचा रस्ता, पेट्यान मारुती. आता आम्ही बेस 1 वरून चाललो आता खाली. तुम्ही बघू शकता की सुंदर वातावरण आहे बिलकुल. तो पवना लेक आणि समोर लोणावळा, लोहगड, विसापूर किल्ला, समोर जायचा रस्ता खाली हा. तर आता आपण पायथ्याशी आलेलो आहे. वर वर जाताना 45 मिनिट्स लागले आणि येताना तुम्ही लवकर येऊ शकतात, पण लगभग तेवढंच लागतात 30 to 45 मिनिट्स. आणि आम्ही आलो होतो इथं 8 वाजता सकाळी आणि त्यानंतर 9 वाजता पावणे 9 वाजतापर्यंत पोहोचलो, तिथं फिरलो. त्यानंतर आता 10 वाजता आम्ही खाली उतरलेलो आहे. मध्यामध्ये रफ पॅचेस आहे तेवढंच आहे फक्त एक. आता आम्ही बेस 0ला आला, तुम्ही बघू शकता हा बेस 0. ट्रेक इज इझी टू मॉडरेट लेवल. पावसाळ्यात असेल तर मॉडरेट लेवल, बिकॉज स्टेप्स आहे आणि स्टेप्स खूप स्लिपरी असतात आणि थोडेफार पॅचेस आहे तेवढंच फक्त हार्ड आहे. बाकी आहे ना ट्रेक सुंदर आहे आणि किल्ला पण सुंदर आहे आणि व्ह्यू तर तुम्ही बघितलाच आहे. यायचं असणार तर थोडं लवकर या, 6 वाजता निघा घरून आणि 7-7:30पर्यंत हा ट्रेक चालू करा, म्हणजे तुमचं बरोबर बिना गर्दीचा ट्रेक पूर्ण होईल, है ना? बरोबर. थोडं लवकर निघू शकतात. अजून तुम्ही पिरंगुटवाला रस्ताच प्रिफर करा, कारण की तिथे ट्रॅफिक तुम्हाला लागणार नाही. तुम्ही लोणावळा करून येत असणार तर तुम्हाला ओल्ड हायवेवरती जास्त ट्रॅफिक लागू शकतो. अजून थोडं लवकर या. ठीक आहे. आता आम्ही आलो आहे खाली सगळेजण, हे सगळे मित्रमंडळी थकले सगळे. तुम्ही याचे फोटोज आमच्या इंस्टाग्राम वगैरे वरती पण चेक करू शकता. इंस्टाग्राम हँडल मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब, बेल आयकन वरती क्लिक करा. अजून कमेंट करा. लास्ट व्हिडिओ मध्ये कमेंट्स ऑफ होते, ह्याच्यात कमेंट चालू करून देईन. कमेंट करा की नेक्स्ट स्टेप कोणता कव्हर केला पाहिजे. बघत राहा 3 on the road. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.